प्रकारचा अन्याय होणार नाही. नाही असं काही, असं कुठलाच विषय होणार नाही, असा कुठलाच विषय होणार नाही. कार्यकर्त्यांच्या विरोधात निर्णय कुठलाच होणार नाही. बरं मला एक सांगा की आता आतमध्ये काय चर्चा झाली? आतमध्ये चर्चा झालेली आहे की कार्यकर्त्यांची जी मागणी आहे की या भागातला एक नगरसेवक व्हावा, त्याकरता त्यांचं असं म्हणणं आहे की या भागाला नगरसेवकाचे अधिकार दिले जातात आणि त्यामधील कामं कुठले अडथळा होणार नाही. तर त्यांनी मग सीएम साहेबांना फोन लावला. सीएम साहेबांनी बोलून घेऊ आपण, काही चिंता नाही. अपक्ष लढणार नाही, अपक्ष लढणार नाही, अपक्ष लढणार पर्याय काय मग तुम्ही? नाही. सांगतील ना, सांगतील. शक्य आहे, शक्य आहे, शक्य आहे. नाही असं सांगितलं आहे, शक्य आहे. माझं काय म्हणणं आहे, कसं मिळेल? नाही कुठल्याही कसं मिळेल तुम्ही जर अर्ज वापस घेतला तर? माझं काय म्हणणं आहे, पक्ष नेतृत्व ठरवेल. होऊ शकते की ते स्वीकृत नगरसेवक देतील, या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की. स्वीकृत नगरसेवक मिळालेलं नाही पण देतील असं मला तरी वाटते, आणि या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की. मला कार्यकर्त्यांना विनंती आहे, असं परिणय फुके यांनी ठिकाणी नागपुरात उमेदवारीवरून हा हाय व्होल्टेज ड्रामा होतोय. उमेदवार किसन गावंडेंना लोकांनी घरात कोंडलं होतं. त्यांनी अर्ज मागे घेऊ नये म्हणून त्यांना घरात कोंडलं गेलं होतं. परिणय फुके किसन गावंडेंच्या भेटीला त्या ठिकाणी पोहोचले, मात्र परिसरातील लोकांनीच किसन गावंडे यांना कोंडून ठेवल्यानं नागपुरात त्या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय. तर प्रभाग क्रमांक 13D मध्ये भाजपचे किसन गावंडे आणि विजय होले यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र आता भाजपनं आज जे झालेल्या सगळ्या गोष्टी, कार्यकर्त्यांचं मत सगळं सीएम साहेबांसोबत बोलून मग यामध्ये सीएम मुख्यमंत्री साहेबच याच्यात शेवटचा निर्णय देणार आहे. भाऊ इतका आक्रोश होते आहे, कशी तुम्ही हे सगळी भावना समजून सांगणार आहे का? कुठल्याही परिस्थितीत जर दुसरा उमेदवार दिला तर आम्ही मतदान करू देणार नाही असंही जे आहे ते म्हणत आहे? नाही असं काही हे नाही. या भावना आज ठीक आहे, शेवटचा दिवस आहे, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहे, पण हे कार्यकर्ता हे सगळे भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते. भाऊ मनोनीत नगरसेवक द्याल का त्यांना कार्यकर्त्यांचं पाहून? नाही आता काही निर्णय असा झालेला नाही की त्यांना तिकीट देणार की नाही देणार. आता आम्ही पक्ष कार्यालयात चाललो, तिथनं हा निर्णय होणार आहे आणि तिथे कोणाला काय ऍडजस्ट करायचं ते तिथेच निर्णय होणार. विभागीय पक्ष कार्यालय. किसन गावंडे हे इथून निघतील का बाहेर? आता निघतील माझ्यासोबतच ते येऊन राहिले. तुमची मध्यस्थी यशस्वी झालेली आहे भाऊ, तुम्ही तोडगा आता निघणार कार्यालयात. विदर्भातले ती भूमिका आजही निभावली तुम्ही? नाही ठीक आहे, मधला मार्ग काही निघाला निघणार. आता आम्ही कार्यालयात जाऊन या मधल्या मार्गाचाच आम्ही चर्चा करणार. नक्कीच आपल्या सोबत आहे परिणयजी फुके. परिणय भाऊ, संकट मोचक म्हणून तुम्ही लवकर तिकडे जा. ठिकाणी परिणय फुके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. आता आम्ही कार्यालयात जाऊन यावर काहीतरी सुवर्ण मध्य काढू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. उमेदवार किसन गावंडेंना भाजपनं खरं तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं होतं आणि याचवरून तेथील परिसरातील नागरिकांनी मात्र किसन गावंडे यांनी अर्ज मागे घेऊ नये यासाठी त्यांना त्यांच्याच घरात कोंडून ठेवलं आणि त्यावरूनच हा संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी घडला. त्यानंतर परिणय फुके किसन गावंडेंच्या भेटीसाठी त्या ठिकाणी दाखल झाले. तर आता यावर कार्यालयात जाऊन सुवर्ण मध्य काढू असं ते म्हणाले. असा कार्यकर्ता जर असेल तर तो स्वार्थी झाला. स्वार्थी कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीत नाहीये. पक्ष शिस्त मोडणारा कार्यकर्ता नाही. माझी विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना, मला इथनं जाऊ द्यावं. मी माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक आहे, त्या बैठकीत जे काही होईल मी तुमच्याशी आल्यानंतर बोलतो. मला जाऊ द्या. तर किसन गावंडे यांनी देखील आता माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत माझी बैठक आहे, सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलंय शांतता राहण्याचं. मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही, अपक्ष म्हणून लढणार नाही असं देखील या ठिकाणी ते म्हणालेले आहेत. किसन गावंडे आता काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे परिणय फुके देखील त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. कार्यालयात बैठक घेऊन यावर सुवर्ण मध्य काढू असं ते म्हणालेले आहेत. किसन गावंडेंना
त्यांच्याच कार्यकर्त्यांनी घरात कोंडून ठेवलं. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी किसन गावंडेंना त्यांच्याच घरात कोंडून ठेवलं. मात्र किसन गावंडे आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कार्यकर्त्यांना त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे, शांत राहण्याचं आवाहन केलंय. या ठिकाणी नागपूर प्रभाग क्रमांक 13D मध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे. त्यामुळे आता किसन गावंडेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आपण किसन भाऊ सोबत बसू आणि तुम्ही आपण सगळे लोक तर नागपुरात उमेदवारी अर्ज माघारीवरून हा संपूर्ण गोंधळ निर्माण झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.